अखेरच्या कुस्तीला प्रारंभ होतोय। 3,10,000 रुपयाची कुस्ती कुस्ती मैदान अखेरची कुस्ती आखाड्यावरती लागते। पैलवान शैलेश शेळके हात वरती करा। उपमहाराष्ट्राच्या भारतीय सेना दलाचा पैलवान आंतरराष्ट्रीय कुस्तीला पुढे 1990च्या आतील काकाच्या बोराचा बचाव आणि पहिला प्रकाश बनकर हात वरती करा। प्रकाश बनकर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगरचा पैलवान 1987 महाराष्ट्रातील नानाजी बनकरांचा पुतण्या शाहू विजय गंगावेस तारीख कोल्हापूर वस्ताद विश्वास हवरेंचा पट्टा अशी कुस्ती आखाड्यावरती लागते। आणि कुस्तीला पंच म्हणून दमदार आमदार महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान महेश दादा लांडगे। अरुंधवेजी जरा घुमते रही अभी कुस्ती कशी दिली जाईल, कुस्ती कशी दिली जाणार नाही याची समज दोन्ही पैलवानांना दादांनी दिलेली आहे। असे दमदार आमदार महाराष्ट्राचे पंचमूळ आखाड्यावरती साळ्यांच्या गजरामध्ये स्वागत। हिरव्या लांगेचा शैलेश शेळके डोक्याचं विमानतळ केलेला भारतीय सेना दलामध्ये सुभेदार आहे। सुभेदार आहे सांगतोय मी तुम्हाला। त्याच्यामध्ये जे प्रकार आहेत खेळामधून तो सुभेदार आणि ग्रीको रोमनचा आता जागतिक स्पर्धा गाजून आलेला हा शैलेश शेळके। लांगेचा प्रकाश उर्फ विशाल बनकर 2022 चा उपमहाराष्ट्र केसरी गंगावेस तालीम वस्ताद विश्वास हरगुलेंचा पट्टा। आणि ही कुस्ती वसंत शेटकाटे यशोदा रियालिटीचे चेअरमन आणि विजय शेटकाटे उद्योजक यांच्याकडून 3,10,000 रुपये इनामावरती कुस्ती लागली आहे। उद्योजक राहुल शेठ कवराम सस्ते पटेल आणि तुषार शेठ शांताराम सस्ते पटेल अर्णव बेडा यांच्याकडून कवराम सस्ते मोशीगावचे प्रगतशील शेतकरी आणि बैलगाडा स्वतंत्र एक मोठं नाव म्हणजे कवराम सस्ते त्यांचे चिरंजीव राहुल शेठ सस्ते आणि तुषार शेठ सस्ते यांच्याकडून मानाची गदा या कुस्तीवरती बक्षीस ठेवण्यात आलेले आहे। डोक्याला डोकं लागलं आणि डोक्याचे विचारानं कुस्ती सुरू झाली। दुसऱ्या तर शांत डोक्याने ऑपरेशन करणारा शैलेश शेळके डॉक्टर आहे आणि त्याच तोडामुळाचा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील 1987 चे महाराष्ट्र केसरी तानाजी बनकरांचा पुतण्या लाल लांगेचा प्रकाश बनकर कोल्हापूरच्या दक्षिणेची वेस म्हणजे गंगावेस। ज्या गंगावेसला अनेक पैलवान घडले ती गंगावेस। विश्वासाचा हवड्यांचा पट्टा एक शांत सह्याद्री पैलवान म्हणजे महाराष्ट्र पटाला लागण्याचा प्रयत्न होता शैलेश आणि जबरदस्त मगर मिठी मारली नव्हतं तर शैलेश शेळके आधी शंभराच्या दोन्ही कुस्ती चालवली कशी कुस्ती सुरू कब्जा मजबूत केलेला आहे शैलेश शेळकेना आणि समतोल प्रकाश कलेकरांच्याकडून 500 रुपये चालू कुस्तीवरती बक्षीस आलेला। सचिन शेठ पवारांचे 1,000 रुपये जबरदस्त मगर मिठी मारून पैलवान शैलेश शेळकेनं किल्ले तोडून प्रकाश बनकर आणि कोण होणार आमदार केसरीचा मानकरी। आजूबाजूला नजर फेरा अवघा चिरंगे कल्हाला रंगे रंगला श्रीरंगा जात धर्म पंथ उच्च नीच गरीब श्रीमंत कटतट सगळं सोडून लोक एकत्रित आली। विविधतेत एकता त्याचं नाव कुस्ती आहे, विविधतेत एकता त्याचं नाव भारत आहे आणि विविधतेत एकता त्याचं नाव डुडुळगाव आहे। जरा गावकऱ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा पुन्हा एकदा सर्वांनी। सर्व जाती धर्माचं प्रतीक म्हणजे माझ्या भारताची कुस्ती आहे। अनेक जाती धर्माची वेगळ्या छताखाली जोरदार मंडळी कोई राम बोल क्या है, कोई रहीम बोल क्या है,
तुकारा करे शेरी आली का होई करे बजरंगबली का. अरे खऱ्या अर्थाने सगळ्यांना एकरूप करणारी कुस्ती आणि या मैदानाला साक्षात प्रभू हनुमंत उपस्थित आहे. हो आणि माती हल्ल्याचं काम सुरू आहे. हे पवित्र माती महाराष्ट्राची माती अनेक हिरे अनेक तारे जन्माला देणारी माती आणि ह्याच मातीमध्ये जन्माला आले त्या महाराष्ट्राचे सुपुत्र महाराष्ट्राचे दमदार आमदार बनवण्याची ओळख आहे असे महेंद्र कराडे बनवा. आज शैलेश कब्जा करतोय आणि शैलेश शिर्के हो कर्नाटक वाचतोय कर्ण वाचतोय. अनेक खेळांसाठी सहकार्य आणि खेळाडूंचा आधार असे महेश दादा त्यांच्या अनुकरण सोहळ्याच्या निमित्तानं हे कुस्ती मैदान संपन्न होतोय. आज वाढदिवस संपन्न होतोय. जबरदस्त मगरमिठी मागणी समट करून बसलेला आहे प्रकाश बनकर. वाटत नाही का की आपल्याही घरामध्ये एखादं असं तयार करावं. दादांनी सांगितलं या मैदानातून काय आदर्श घ्यायचा तर आमच्याही घरामध्ये एखादा पैलवान तयार करणार. आणि कशासाठी जगायचं हे आजही ठरून घ्या. विनाशाच्या उंबरठ्यावर उभ्या असणाऱ्या तरुणाईला जर मागे खेळता येत असेल तर अशी कुस्ती मैदान होणं काळाची गरज आहे आणि असे पैलवान तयार होणं काळाची गरज आहे. आणि पुन्हा एकदा सर्वांनी बजरंगबलीचा जय जयकार करायचा. या थंड वातावरणातही मैदान तापायला पाहिजे. हात वर करा सर्वांनी पुन्हा एकदा. बजरंगबली की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की जय श्रीराम. धन्यवाद. आता सरांनी सांगितलं अहो हिड्या दोन दाराच्या अंगावरती उड्या मारण्याला पिढ्या जन्माला लागल्या. रायगुडे सर चौकात बसल्यानंतर सर तिथे सांगतात बांधला बांधा 20 लाखाचा पंधरा बांधा 1 कोटीचा जमीन घेतली 20 एकर सोनं केलं 50 तोळा आणि पोरग केलं बाकीच्या दादा झाले. काय जगावं आणि कशासाठी जगावं आवाज उत्तर होत आहे. आवाज थोडा करा. हो दादा आता बऱ्याच जणांचं तुम्ही बघताय आम्ही बघतोय बऱ्याच जणांकडं भौतिक संपत्ती आली. मी जरा जाणीवपूर्वक सांगतोय हरियाणामध्ये भौतिक संपत्ती बरोबर तिथली क्रीडा संस्कृती दादा वाढली. आपल्याकडे भौतिक संपत्ती आली IT पार्क आलं पण आपले खेळाडू कमी झाले. आपण उलटे प्रगतीला लागलो. काळाची गरज आहे. खेळाडू तयार होणं गरजेचं आहे. आपल्याकडे भौतिक संपत्ती आली. लोक म्हणतात माझ्याकडे एवढ्या गाड्या तेवढ्या गाड्या आणि पोराच्या पाहिल्या तर नुसत्या हातपायाच्या गाड्या. काय करायचं त्या गाड्याला बडेलो अशा उघड्या तिजोऱ्या तयार करा. 4 चौकात कुणी विचारलं पोरग कुणाचा पैसे भेटले काय करायचं तुमच्या बरोबर काय करायचं तुमचा सातबारा हनुमंताची भक्ती करणारे अशी उघड सुंदर आपल्या घरात तयार करा. एवढे सर दादांचा आणि कुस्तीचा इतका आतून जातो इतका व्यस्त असलेला माणूस सकाळी 4 ला उठून व्यायाम करतो. हे मातीचे नाव द्यायचं गेलं व्यक्तिमत्व आहे. थोडं शेकटा टाळावं दादांसाठी दादांसाठी जोरदार टाळ्या म्हणले. दादांसाठी वाजवा किती वाजवा सर्व सर्वांनी इतक्या व्यस्त सोडून मध्ये इतक्या वेळ दिला रमेशभाऊंसाठी. रोज सकाळी 4 ला उठणार गोवंशाचं रक्षण करणार एक आमदार कसा असावा याचं कीर्तिमंत उदाहरण म्हणजे माहीत झालेला नाही. शबास शैलेश समटून बसलाय तो बनकर हो आणि कब्जा मजबूत केलाय तो शैलेश शेळकेना. कुस्ती ही 2 पायाची वावडी आहे. एक पडणार आहे दुसरा पाडणार आहे. पराभवाला खचायचं नाही आणि विजयाचा हुराळायचं नाही. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं. हारा वही जो लढा नाही. कोणतं लक्ष्य माणसापेक्षा मोठं आहे पण लढलाच नाही तर त्याला कळणार नाही. त्याच्यामध्ये मजा काय असते ती जिनकी सपनों में जान होती है कुछ नहीं होता हौसला से उड़ान होती है. हौसले बुलंद असले पाहिजे आणि असे हौसले बुलंद असलेले दमदार महेश दरवाडे कुस्तीला स्वतः पंच म्हणून काम पाहताय. हौसले बुलंद आहे माणसाचे. संपूर्ण विधान भवन विचार करतो असे दमदार आमदार महेश दरवाडे स्वतः या लालमती असेल परिवार स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग नाही आणि टाकीचे गोष्ट त्याच्या झोपे मिळत नसते. पाण्यातील मासा झोप घेई कैसा त्याला जातीवंत असावं लागते. तुका म्हणे त्याला पाहिजे जातीचे येड्या गबाळीचे ते का म्हणवे त्याला जातीवंत असावं लागते. सर या दोघांना सद्गुरू लाभले. सद्गुरू सारखा असता पण इतरांचा लेखा कोण करी राजाची
श्रीमंताचा भीक मागे मनाची आजोगी सिद्धी पावे पावे. तशी राजाची राणी कधी भीक मागायला जात नाही, तसा चांगल्या गुरुचा चेला कधी वळायला जात नाही. पुन्हा एकदा सूचना दिलेली. दादा बोला. हा कुस्ती सोडवली बस. आणि या भूमीमध्ये राम मंदिराचं काम या ठिकाणी संपूर्ण करायचं. त्याचा कडेचूर राहणार याच ठिकाणी राहून त्या कामाची या ठिकाणी पाहणी करणार आहे. आणि कब्जा मजबूत केलेला आहे. शैलेश नवे आडाखे बांधण्याचं काम शैलेशनं सुरू केलेलं आहे. शैलेश हो इराणी एकलगी भरण्याचा प्रयत्न हो भारतीय सेना दलाचा पैलवान. तसा शैलेश शेळके हा ग्रीको रोमनचा पैलवान. कुस्तीचे आधुनिक 2 प्रकार, ऐतिहासिक 4 प्रकार. हो आधुनिक मध्ये ग्रीको रोमन आणि फ्रीस्टाईल. ग्रीको रोमन ही अशी कुस्ती जी कमरेपासून वरती लढली जाते, पायाचा वापर करायला अलाउड नाही. आणि फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये हाताचा आणि पायाचा उपयोग डाव करण्यासाठी केला जातो. आणि प्रभू श्रीरामचंद्रांची प्रतिमा आणि कलश या ठिकाणी आलेला आहे. आखाड्यावरती येतोय जय श्रीराम. हात वर करून सर्वांनी पुन्हा एकदा करायचं. जोर से बोलो जय श्रीराम. प्रभू श्रीरामचंद्र की हिस्सा मारण्याचा प्रयत्न होता शैलेशचा. हो धावडे सर. गिस्साचे 9 प्रकार. पोकळ गिस्सा, पायलाव गिस्सा, फौजदारी गिस्सा, पुट्टी गिस्सा, धक्का गिस्सा. ज्याला केलंय त्याला माहित आहे, ज्याला केलं नाही ते फक्त एकच म्हणते धर वडपाड. काही घेणं आणि काही दिलेला अचानक वस्तात लय. हो 3,10,000 रुपये इनामाची कुस्ती आहे. यशदा रियालिटी ग्रुपचे वसंत शेठ काटे आणि विजय शेठ काटे यांच्याकडून. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. इतकी मोठी कुस्ती प्रस्तुत केली, दान कुठे करायचं. अहो 3,10,000 सांगितले, 310 रुपये नाही. हो तुम्ही पाहुण्याच्या लग्नात 101 रुपये आहेर नाही करत. करण्यासारखं उदार अंतकरण असावं लागते. त्या दानशूर व्यक्तीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. आणि पुन्हा माती हल्ल्याचं काम सुरू आहे. दोघांना टमू घामाला, परंतु पहिल्यांदा मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारा अधिक समोर दिसतात मंडळी. आणि त्याच्यामधून पैलवान घडत असतोय. हाताचे कसोटे मानेवरती पडायला लागले की हळूच कुठून तरी कान फुगत असतोय आणि मग कान मुडावतो. नितीश आणि लोक काही जण बाता आणतात, कानात सुपारी घालतोय, मग ती हाणतय, फोडतय आणि मग कान फुगतोय. जे तुम्हाला सांगताय ना कानात सुपारी घालून फोडतय, ते सरळ सरळ टापा हाणतय. टापा हाणताय सांगतो मी तुम्हाला. खोटं बोलतोय त्याला पैलवान की माहिती नाही. त्याला एकदा विचारा लमट पुढून बांधतात का मागून. कान कसा बांधतो त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. कुस्ती खेळत असताना आणि श्रीराम जन्मभूमी प्राण प्रतिष्ठान सोहळ्याचा कलश या ठिकाणी
चालेल दादा तुम्ही फक्त एकटे थांबा सचिन भाऊ आणि दादा आपण थांबा सगळे थांबा सचिन भाऊ तुम्ही इकडल्या बाजूने व्हा दादा तिकडून होतील हो आणि डोक्याला डोकं लागलं पुन्हा एकदा उभा हार शेतकरी शैलेश शेखाने पण हार शेतकरी पैलवान प्रकाश बनकर वाघ सिंहाच्या लढतीला पुन्हा सुरुवात झाली मंडळी या दोघांसाठी उद्या टाळ्या वाजवा पडलेल्या पाण्याला महत्व नाही लढणे कसे याला फार महत्व आहे अरे पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ मी कान कसा लागतो ते सांगत होतो कुस्ती हा कमाखसाचा खेळ आहे त्याच्यामध्ये आणि याच्यापेक्षाही तो कॉन्टॅक्टचा गेम आहे तुम्हाला क्रिकेटला एका बाजूला बॅट धरायची असते दुसऱ्या बाजूला बॉल मारायचा प्रेक्षक मंडळी तिथे समोर जरा खाली बसा तुमच्या मागं टी शर्ट वाले बसा की पांढरा शर्ट वाले बसा खाली बसा व्यवस्था केलेली आहे त्यांनी बसून घ्या खाली पप्पाच्या खांद्यावर बसलाय बस खाली उद्यापासून तालमी जायचंय हो नाहीतर पप्पा वाटतंय 10 किलो बोकांड्यात धावतोय CBS ला बसा खाली बसा सर्वांना बसा इथं समोर सज्जन कुछ शौकीन म्हणतोय ऐसी जगह बैठे कोई ना बोले हो और ऐसे बात बोले कोई ना बोले झूठ आणि कुस्ती हा कॉन्टॅक्टचा गेम आहे कुस्ती खेळत असताना बराच वेळ कुस्ती चालते त्यावेळी ब्लड प्रेशर हाय असतं कुस्तीमध्ये हाताचे कसोटे मानेवरती पडतात आणि हाताची जी आपल्या हा जो बोन असतो आपण ज्याला म्हणतो मनगटावरचा बोन तो कानावरती फटके बसतो ब्लड प्रेशर हाय असल्यामुळे कानातल्या शिरा तुटतात रक्त साकाळतं काळांतराने त्याचा मांस बनतं आणि त्याच्या वेन असतात छोट्या छोट्या त्या पुन्हा न्यूट्रल होतात आणि कान लागतो कोणी जर म्हणला तुम्हाला ना की सुपारी घालून कान फोडलाय खोटं बोलते तुम्ही समजून घ्या कुस्ती आपल्याला आजपर्यंत कोणी खरी सांगितली नाही काय काय समजून घ्या की खेळ आहे आणि कुस्ती हा शरीरशास्त्रावर आधारित पूर्ण खेळ आहे पंडित काका बऱ्याच जणांचा आजही समज आहे खूप शिकलेल्या पालकांचा समज आहे कुस्तीत गेले की लागालागी होते चूक आहे मल्लविद्या शास्त्रामध्ये कुस्ती ही प्रत्येक डाव प्रतिडाव हे पूर्णपणे प्रतिस्पर्धेला दुखापत न होता त्याला फक्त पराभूत करणे या उद्देशाने डेव्हलप झालेले आहेत लक्षात ठेवा मूळ 40 डाव आहेत आणि त्याचे उपप्रकार आहेत म्हणजे कला जिंकला लागताना पटपट शाबास एक पट हो दरम्यान कुस्ती कडेला आल्यानंतर जरा थांबा पुढे धोका देऊ नका धोका पत्करू नका आपण दोन्ही विनयशिल्पाला दोघांचं चांगलं नाव आहे आणि दोघांचं वजन जवळजवळ 200च्या आसपास आहे मैदानच्या कडेला बसलेले जरा सांभाळून बसा अंगावर पडलं तर चपातीच होईल आणि परगडीची टिपाणी वाज आहे आणि घरी बायकोला सांगायची सोय नाही छपडला कपडे लाल कशाने झाले हो चपाती होईल खाली आणि घरचे जे शंका घ्यायचे ते घेतील पुन्हा डोक्याला डोकं लागलं आणि पुन्हा कुस्तीला प्रारंभ शबास बोटं धरू नका बोटं मोडू नका बोटं धरले म्हणजे गाव होत नसतोय डोक्याला डोकं न लावता डोक्यातल्या सुपीक विचारांना कुस्ती दुकान करून कब्जा घेण्याचा प्रयत्न बापरेवा प्रकाश बनकर आणि कब्जा घेण्याचा प्रयत्न करतोय टाळ्या पाहिजे होत्या टाळ्या शाबास हो हप्ते 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 भरण्याचा प्रयत्न होता तो हल्ला ठोकवला शैलेश आणि कर्जा घेतला प्रकाश बनकर जबरदस्त मगरमिठी मारली मंडळी जबरदस्त मगरमिठी मारली आणि निघून जाण्याच्या विचारात पैलवान शैलेश शेळके आहे काय धाव प्रतिधाव हल्ले प्रति हल्ले अशी एक वादळी कुस्ती अखाडवरती सुरू आहे आधी 100च्या जोडीत कुस्ती चालू अशी कुमाराच्या चक्रासारखी कुस्ती गरगर 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 फिरायला लागली कुस्तीला अतिशय कणके पंच दमदार आमदार पैलवान महेश दादा लाडगे आणि या बाजूला सचिन दादा व्हायले कोपऱ्याचा गोट्टा भाड्यावरती ठेवतोय निवडून जाण्याच्या विचारात किल्ली तोडून निघाला शैलेश सारख्या वाजवा की टाळ्या जरा फार चांगली गोष्टी सोडा खाड्यावरती
कसंय हळूहळू हळूहळू मातीचा चिखल अंगावरती व्हायला लागला आणि त्याच्यामधून पैलवान घडत असतो. नितीन भाऊ नाही तर नावापुढं नुसतं पै लावायचं गाववर बॅनर टाकायचं. जरा बघा हौशी गौशी पैलवानांनी पैलवान असा घडतो. नितीन दादा घडवणारच आहे. आणि उत्कर्ष लांडगे सुरुवातीलाच लढलाय. चौकात बसल्यानंतर सहजतेनं सांगायचं माझं एवढं येऊन जाते आणि तेवढं येऊन जाते. काय त्या बोराच्या मांड्या, काय त्या बोराच्या मांड्या, आपल्या बोराच्या मांड्या पोळवाच्या दांड्या. का जगावं माणसाला आणि कशासाठी जगावं? अहो नवीन फॅशन आली. जमीन ऐकायची बापाची, गाडी घ्यायची आपाची. पोरग तालमीत नाही, आपण माणसात नाही. आणि गेम खेळायचा पबजीचा. त्याच्यापेक्षा आणि बघायला जायचं गौतमी पाटील. मग कल्याणच. त्याला काय लागत नाही काय ना. मला वाईट गोष्टी बस. रमेश शेठ यांच्या माध्यमातून आला असतं सर तर गौतमी पाटील ठेवली असती, 2-4 नाचली असती, 2-4 चंद्रडून मिली देखील असती. परंतु आदर्श कार्यक्रम राबवलाय रमेश दादासाठी जोरदार टाळ्यांचा पुरस्कार सर्वांनी. रमेश दादा वहिनीसाठी जोरदार टाळ्या वाजवा जरा. वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रम होतात. पैसे करून काय ठिकाणं पैसे आहेत. पैसे कुठे खर्च करायचे जाणारी फान असणारी मंडळी आहे. पैसे कुठे खर्च करावे, कशाला खत पाणी घालावं, काय वाढवावं हे रमेश दादांना कळलं. आणि म्हणून दादांच्या वाढदिवसानिमित्त एक आदर्श कार्यक्रम राबवला. एक कुस्ती मैदान घेतली मंडळी. लाखानं खर्च करून पापाचं दरवून घराकडे येणारी कधी नाही मंडळी. त्याच्यापेक्षा हजार आणि सर्व कुस्ती शौकीनांचा, पैलवान मंडळींचं, ग्रामस्थ मंडळींचं मी कुस्ती निवेदक हक्केश्वर दायगुडे आणि माझे सहकारी पैलवान अक्षय मुळू यांच्या वतीनं सर्वांचे मनापासून आभार मानतो. दिलेल्या सेवेला विश्राम देतो आणि कुस्ती संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि भोजनाला सर्वांनी जायचंय.